ती सुनबाई गरमा फिरस न्याव सासरा इथलची चड्डी घालीन गरमा फिरस. ओ भाऊ तू चड्डी तरी मोठी घाल रे. ओ म्हणा काका हा इथलची चड्डी सुनबाईन समोर घालत ती जख मारायला पदरली तुझं की तू निदान चड्डीनं अंतर तरी मोठं करले रे काका. इथलची चड्डी घालत तू. हा अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडनं ठेवायच्या आधी आपणही तेवढे क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. हा म्हणून माझा जगाचा मालक नऊवार साडी नेसतोय. हा आणि आता म्हणे माया म्हणे बहिणी खेळासवर आहे ना तंतोतंत नियमाचं पालन करतात ज्या संस्कारी मुली आहेत. पण आता काही काही असं प्लॉटच मागू शकले ते नवीन वस्त्र घालाना. एक नवीन वस्त्र येईल आता बाईस कोणतं बहिणी सोड ते रातपाय घालाना. कोणतं कोणतं ताई गाऊन असं डोकं फिरस ना. ते जर दुकान मा कधी ना तो गाऊन मी चाकू घाली सुद्धा माटका सुद्धा त्याने इथला सत्यानाश करणारा ते आपलं वस्त्रच नाही दादासाहेब. आपलं वस्त्रच नाही शरीर. पण म्हणे बहिणी जर घालतेच होते ताई शरीराला काही व्याधी असेल नक्कीच घालायला पाहिजे. मी तरी विरोध करणार नाही. जर खरं त्रास आहे ना शरीराला नक्की घालायला पाहिजे. पण हाऊस म्हणे जर घालतेच बी होते ती घाला बहिणीसून ते बी विरोध करत नाही. पण गाऊन घालले ना ते आपला आपला रात्री गाऊन घालून गरमात पडी राहावं. आपला रूमना बाहेर निघाणं नाही. बरोबर आहे का नाही. गाऊन घालू नका असं मी म्हणणार नाही. पण गाऊन घाला घ्या ना आपलं आपलं घरमात झोपी राहा ना. तू काय काय बाया गाऊन घालीन बटा गाव फिरी येतेस. गाऊन घाला म्हणजे घरमात झोपा ना. कारण आहे ना बाई साडीवर जेवढी सुंदर दिकस ना बाबा तेवढी अशा गाऊन फाऊनवर नाही दिकस. साडीवर नी बाई इतली सुंदर दिकस ना तिथली गाऊनवर नाही दिकस. बाई गाऊन घालेल बाई कशी दिकस माहितीये का दादा साहेब. आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवायला नाही लाकडे काढले. हा ते का माप माशी येईल रास का ते आडून दुडून सत्यानाश रास. हो बाई गाऊन माशे का नाही काहीच समजत नाही. त्या लाकडे गाडीत ना चिडा उडवाले तशी दिकस बाई म्हणायची ना बहिणी गाऊन घाला का गरमात पडी राहणार. कारण तुम्ही मजाने दिकतीच गाऊन घाला का एखादा कच्ची मधना रातपाट ना दखीन ब्याईन मर जाईना. हा गरमात झोपी राहणार. एक मस्त साडी नेसाना वजन मार राहणं. माझा जगाचा मालक नऊवार साडी परिधान करतो. माझ्या बहिणी हो ऐका माझा पंढरपुराचा मालक नऊवार साडी परिधान करतो. गावात प्रवेश करायचा दर्जात आल्याच्या नंतर पायातली चप्पल हातात घेतो माझा जगाचा मालक. ही आपली संस्कृती आहे. बसलेल्या ज्या 50च्या पुढच्या काकू आहेत मावशी आहेत त्या सांगतील जर बाई माहेर वरून आली ना माहेर तैन जरी फिरी मायबापनी भाऊ भाऊ जाईनी कितला बी मागडा चप्पल लिहिली ना तरी सुद्धा गावना दर्जा मा येताच पायमाना चप्पल हात मालिली आहेत. पहिल्या बाया गाव मागुसान टाइमले पहिल्या बाया गाव मागुसान पहिल्याच पायमाना चप्पल हात मालिली आहेत. आत्याने बाया चप्पल घालाशिवाय रांधतीत नाही. मला अजून सुधरत नाही कोणती पद्धतची. हा मला त्यासले बोलणं नाही चप्पल घाली रांधणाऱ्या बहिणीसले. मला यासले विचार नाही तुम्ही घरमा काटा काटा का बघ होतस. पायात चप्पल घालून राहणं स्वयंपाक करणं याले चांगलं म्हणतात का. एक ताईना माल पोरुणा म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे तुम्ही कीर्तन निकली पाय की म्हणतो मग तुम्हाला कीर्तन मग तुम्ही सांगा ना ती चप्पल घालीस नाही राहणं चुकी नशे डोक्यावर पदर लिहायला पाहिजे. तुम्ही लई जुना विचार सांगतास म्हणे. म्हणतो मग ताई म्हणे त्या पहिल्या बाया नियमनं पालन करत त्या अशिक्षित होत्या त्या शिकेल नाही होत्यात म्हणे त्या नियमनं पालन करत म्हणे. आम्ही सुशिक्षित आहेत म्हणे आम्ही पदर लिहत नाही आम्ही चप्पल घाली राहतो. म्हणतात ताई बिगर पदर न राहणं चप्पल घाली राहणं याला जर सुशिक्षित मनस होईना तो अजून पुरी शिकेल नाही. मग म्हणे महाराज म्हणतात ज्या दिन पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी तिरोज म्हणसो मन बहीण पुरी शिके गेली. बिना पदराचं राहणं याला सुशिक्षित म्हणतात का. चप्पल घालून स्वयंपाक करणं तुम्हाला पाहिले काहीतरी त्रास आहे बाई वाढंतन झालेली डिलिव्हरी झालेली म्हणून घालत असेल तर नो प्रॉब्लेम काय अडचण नाही. पण कारण नसताना नसतं ती बाजूवाली करच म्हणायची नाही आपण करणं म्हणजे अवयड आपण असे. बरोबर आहे की नाही. ही आपली संस्कृती नाही आहे. संस्कृती जपायची. ही बारीक 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 गोष्टी का सांगतो माहितीये का. तुम्ही म्हणशात महाराजा इथलं बारीक का बरं सांग राहणार. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात ना स्वयंपाक घरातले नियम सुद्धा तेवढे स्ट्रिक असले पाहिजे तर तुमच्या लेकरांना चांगले संस्कार. माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. गावात प्रवेश करत असताना पायातली चप्पल हातात घेतली. चोखोबाच्या दाराच्या समोर गेले. घराच्या समोर गेल्याच्या नंतर दरवाजावर ताप टाकली. आवाज दिला ग वहिनी चोखोबाची बहीण
चोखोबाच्या दारात गेले माझ्या भगवंत चोखोबाच्या बहिणीच्या रूपात. विटेवरच्या मालकानं साडी परिधान केली, चोखोबाची बहीण बनून गेल्या. दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला का बहिणी, अगं दरवाजा उघडणं, मी आले म्हणून. दरवाजा उघडला चोखोबाच्या पत्नीनं आणि भगवंतानं प्रवेश केला. तिथं चोखोबाची बहीण होती, दिसायला बहीण होती, पण खरा तर माझा जगाचा मालक, विटेवरचा मालक होता. चोखोबाच्या घरात जाऊन माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं. नुसतं बाळंतपण करून निघून नाही आला, तर माझा भगवंत 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात सेवेसाठी थांबला. कोण जातीचा होता चोखामेळा? महार समाजाचा संत. पण त्याच्या बायकोचं बाळंतपण करायला माझा विटेवरचा मालक 28 दिवस तिथं घरात सेवा करतोय त्याच्या पत्नीची. मग ऐका, विषय इथं थांबत नाही. मला तुम्हाला असं विचारायचंय, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया बहिणींना माझा प्रश्न असेल, रजस्वला स्त्री जर असेल, रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये. बरोबर आहे ना बहिणी हो? रजस्वला स्त्री असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये. मंदिरात आपण भगवंताला विराजमान करतो, प्राण प्रतिष्ठा करतो, आणि प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्या देवामध्ये प्राण येतो, म्हणजे आपला आदरस्थान होतं, आपलं तीर्थक्षेत्र होतं. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं, मूर्ती दगडाची आहे, पण दगडाच्या मूर्ती समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. पर किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाडण पण करतो. इतक्या खालच्या लेवलचं काम माझा विटेवरचा मालक करतो. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, अशा देवाला शरण जा की तो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. महाराज म्हणतात, ऐशी याची शरण जावे, खरं तर साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत आता, सुरुवात झाली होती 8:45 पंचपदीला. बरोबर आहे ना महाराज? 9:15 तर 11:15, 2 तास कीर्तन पाहिजे. तुम्हाला वय जायला ताते 10:30, तुम्हाला मनकडे राहिले फक्त 15 मिनिटं. काय करू? 15 मिनिटं बोलू का जमा करू म्हणा कागदे? काय करू? 15 मिनिटं बोलू का आवरू म्हणतं? बोलू का? अजून चाल देऊ का? वा वा, काय लोक भारी आहेत भाऊ. थोडासा लोक येत पण दिलदार लोक येत आडे. पण खरं म्हणजे काय माहिती का, म्हणा कीर्तने कंटिन्यू कीर्तने शेतच कवय काय असं वाटत बा. आपला परिसर ना गावशे या तरी समजेल तीन लवकर आवरी लिहो बा. तब्येत बी बरी नाही म्हणे बी, वेळेवर आज ना दिन तरी झोपायला भेटेल मनीष बा. टाईमवर सरायलो बा. तुम्हाला बी कमी नाही सोडा, तुम्हाला टाईम बरी टाकेल शे मी. तब्येत बरी नाही म्हणे ना, आराम करांसाठी लवकर घर निघ जासू. त्यामुळे आज असं वाटलं ना लवकर जय विठ्ठल कर टाकू. नाही नाही चालू दे असं. म्हणजे लोकेश ना म्हणणं असं आहे, तू मरी जा रे आणल्या का सुतकले नाडा पुरं कीर्तन आडे थांब. म्हणजे मी आजारी पड जायला हो, तब्येत बरी नाही हो, तरी सुद्धा लोके सांगणार 12 वाजाळ म्हणे. म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे, कोणी
दाढी काशील घ्या ना म्हणे बिडी चेटाळले होते. खरंच लोक दिलदार आहेत. लोक कमी आहेत पण जेवढे बसलेत तेवढे चांगले लोक आहेत. आनंद वाटतोय. ऐकायला श्रोता चांगला असला की वक्त्याला बोलायला सुचतं नाही का. लोके कमी आहेत पण कितला भारी बसेल. सहज बोल राहिलो तरी हशी राहणार. तुम्ही असा हसता खेळता लोके राहणार का मन चित लागत. आपण बोलानंतर लगे हसायला पाहिजे. रडाना विषय रडायला पाहिजे. भाव कळायला पाहिजे लोकेशले. हा इथला भारी लोक आहेत ना. मी त्यामुळे लाईटनं तोंड तर करायला लाव. मला दिखायला पाहिजे तर काय काय चालू शे असं. कारण जोपर्यंत तुमचा चेहरा मला स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत बोलायला अर्थच नाही. कारण तुमचे भाव तुमचा चेहरा बघून कळतो नाही का. म्हणून चेहरा दिसला पाहिजे. आणि खरंच लोक भारी शेत बो. गाव दाखलं का असे ना. लोक कमी का असेत ना. लोक चांगला आहे शेतच. सहज बोल राहिलो तरी असे राहणार. काही काही ठिकाणी आपण असाडो त्या असतात नाही. आपण रडावतो रडतात नाही. त्या असा दत्तच काय त्याच ना काय. मी बिगरी चाराम घरी की टाकेले. पण आधी चांगला लोक येतच. असं खेळत राहू. आपलं तत्वच आहे. मला पक्की गॅरंटी म्हणा केलं तर माझा दिल खोलीन बशी घ्यात ना तुम्ही. पहिले असं सांगस माणूसले हसाल का वय आनंद आहेस माहिती का. जो हसाळणार शे त्यानाबद्दल आपला मनमा द्वेष नाही पाहिजे. त्यानाबद्दल वैर नाही पाहिजे मनमा. बाकी ना असा तुझी डंगलाय राहणार. हा तुझी डंगलाय राहणार. आता रे ओ करतदार आडे 5 मिनिटं बोल मग तुला समजेन. कारण जुना लोकेश म्हणे दयेतील का याने पोपटे मी नाही बोलावू. मी एकला यायला कोण बरेल घर मग दाती घाल. मला पक्की गॅरंटी जर दिलखोली नाशिली ना बाबा आपला कीर्तन मग 60 ना पुढला बाबा असले सांगत ज्याने दिलखोली नाशिली ना डायरेक्ट 6 महिना अटॅक किंवा नाही आपली गॅरंटी. तरुण भाऊसना विषय नाही. म्हातारा बाबा असले सांगणार म्हणजे 60 ना पुढे शेत ना 60-70 6 महिना तुमल्या अटॅक किंवा नाही आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग का महाराज पुढला 6 महिन्यानंतर काय करा ना. मला 50 दिन बोलायले जग नाही मग पैसा कडे काय का नो. जग नाही मग पैसा कडे काय का ना. बरोबर आहे का नाही. दिलखोली आशिलेचा महाराज. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नित्यनियमाप्रमाणे सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. मेरा हाल जो है फिलहाल ये कोई क्या जाने. मेरा हाल जो है फिलहाल ये कोई क्या जाने. हो अंगोरनी साडी कमीत कमी 10-15 हजार रुपयाची साडी होती. मोठा घरनी बाई देखील राहिली हो. मी जोडी गुपट्या बाहेर राहण्याकरता ताई खायल्या ना ताई जिल्या ना ताई खायल्या ना ताई जेवण करा ना.
माल नाही खाणं, माल नाही खाणं. म्हणतं बुवा आपला खानदेश मग बरं वजन आहे म्हणतं सोबत बरं आपण बी सांगितलं कुठं. म्हणतं ताई खायला ना, नाही म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतं बाबा उपडी जाय रे अटॅक मग. म्हणतं काय होय ना ताई म्हणे मी नवर देऊन मायशी. मग राहू दे ना तू नवर देऊन मायशी म्हणे काय झालं. माल नाही खाणं पण वय न काय म्हणे मी नवर देऊन मायशी. म्हणतं खरं आहे पण मग काय होय ना म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी माल खोबरान वाटी तरी लायका. म्हणतो हो बापाई उल गेलो आवरचे रे भाऊ. 15-20 तोडा सोनं शे 10-15 हजारने साडी नेशेल 5 रुपयान खोबरान वाटीन करता लगीन मग दांगडो घाल दे ना येडी भानाट सोलत नाही. हा अरे एवढा आनंद जुना लोकेच बहीण शिकासारखं आहे. जुना लोक सांगत सोना मोडीन सगळा जोडणार आज बरोबर आहे का नाही. सोनं मोडोनी सगळा जोडो. सगळा जर जोडणं आहे ते मानपान सोडणं पडत तुम्ही 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल देते येड्या. तेवढं बरं आहे आको आटेदाराना बाया नाही शेत तशा. हा या बहिणी पट्या चांगल्या आहेत बिचार तताना सांग रे मग बहिणी सोड जडेतून नको राहत नाही. भिल्ल समाजाची शबरी पण भगवंताला प्रसन्न करून घेतला आणि भगवंतानं तिची उष्टी गोरं खाल्ली पहिलं प्रमाण. मग साधकांना पटवण्यासाठी खालच्या समाजामध्येच देव प्रेम करत होता असं नाही. अरे माझ्या मीराबाईनं आपल्याच राजपूत समाजामध्ये माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं स्वतःच्या बापानं नाव ठेवलं मीरा. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, पग घुंगरू बांध 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 मीरा नाची रे. मीरा हुई रे बावली, मीरा हुई रे बावली, मीरा हुई रे बावली, मीरा हुई रे बावली. बाप कहे टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी. गोड प्रमाण घेतलं महाराज. समाजानं नाव ठेवले. समाजाचं जाऊ द्या हो स्वतीचा बाप सुद्धा बोलतोय तरी सुद्धा मीराबाई लाजली नाही आणि घाबरली नाही. काही लोक म्हणत असतील ती रोडावर नाचत होती मंदिरात नाचत होती कोणी गरीबाची नव्हती बरं का. पहिले सांगितलं मी भिल्ल समाजाची शबरी आणि आता सांगतोय आपल्या राजपूत समाजाची संत मीराबाई. हो महाराज गरीबाची नव्हती. कोण होती सांगू का. हे चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाये मीराबाई लेकर घर में एक ताया. पाँव में घुंघरू गले में माला वेश जुगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. जातपात नाही बघितली माझ्या देवाना. फक्त अंतकरणातला भाव बघितला आणि त्या भक्ताच्या साठी हजेरी लावली माझ्या देवाना. आता सांगितलं तुम्हाला मीराबाईचं चरित्र. चला पुढे.